नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासाठी अत्यंत प्रभावी व खूप सोपी फक्त 3 दिवसाची ही सेवा आहे. या सेवेमध्ये तुमची कोणतीही इच्छा ही 100% पूर्ण होणार आहे. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता अगदी शेवटपर्यंत नक्की पहा. तुम्हाला संपूर्ण माहिती मिळून जाईल. बघा, आज आपल्याकडे सर्व काही आहे. चांगले घर आहे, गाडी आहे आणि बँक बॅलन्स आहे. पण एका गोष्टीची कमतरता प्रकर्षाने जाणवते, ती म्हणजे मानसिक शांतता. पैसा तर खूप आहे, पण तो कष्टाने कमावलेला पैसा आज व्याधी आणि औषधांवर खर्च होत आहे. मनात एक अनामिक भीती आहे. सततची चिडचिड आणि वादविवादाने घर पोखरते जात आहे. कधी स्वतःचे आजारपण तर कधी घरातल्यांची चिंता, आणि त्यातच भर पडते ती अपमृत्यूच्या भयाची. आपण नक्की कुठेतरी चुकतोय. आणि या चक्रातून बाहेर पडण्याच्या मार्गासाठी अतिशय साधी पण अतिशय प्रभावी म्हणजे अति उच्च कोटीची सेवा ही श्री स्वामी समर्थ महाराजांची आपल्याला करायची आहे. ती म्हणजे कोणती? तर ती म्हणजे आपल्याला तारक मंत्राचा अनुष्ठान करायचा आहे. तर आता हे अनुष्ठान करायचं म्हणलं तर अनेकांना वाटतं की आपल्याला आपल्या 51 दिवसाचा दिवस 108 दिवसाचा किंवा 3 महिन्याचा किंवा 6 महिन्याचा किंवा 9 महिन्याचा 1 वर्षाचा अनुष्ठान करावा लागणार आहेत. पण आजकालच्या या धावपळीच्या युगामध्ये एवढा वेळ करणं शक्य नाही. कारण आपण जीही सेवा करतो त्या सेवेला नियम आहेत. तुम्ही कोणतीही सेवा पण तुम्ही करा, पण नियम पाळले नाही तर त्या वेळेला तुम्हाला फळ मिळेल नाही, तर कधीच मिळणार नाही. तारक मंत्र म्हणजे तारून नेणारा. तारक मंत्र म्हणजे एका अर्थाने संकटातून वाचवणारा मंत्र आहे. हा मंत्र म्हणल्याने मनातील सर्व चिंता वेदना दूर होतात आणि आपल्या जीवनामध्ये सुख, शांती, समृद्धी आणि आनंद असतो. तारक मंत्राच्या सामर्थ्याचा अनुभव म्हणजे अनेक लाखो भक्तांनी घेतला आहे. त्यांनीच याला जे चमत्कारीन उपाय आहे ते सुद्धा म्हणलं आहे. आपल्या आयुष्यात ज्या वाईट गोष्टी आहेत त्यापासून सुटका होण्यासाठी, अनेक व्याधींपासून सुटका मिळवण्यासाठी आपण जर रोज न चुकता तारक मंत्राचा पठण केलं, अनुष्ठान केलं तर आपल्या जीवनातील अनेक ज्या गोष्टींची आहेत त्या निघून जातील. आपल्याला सर्व व्याधीतून मुक्तता मिळेल आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या जीवनामध्ये सकारात्मकता येईल. बघा, हा स्वामींचा तारक मंत्र हा तर खरंच अतिशय प्रभावी आहे. आपल्या अनेक शारीरिक, मानसिक आणि अनेक समस्या असू द्या, जीवनात खूप साऱ्या समस्या असतात. मनुष्य म्हणतात की जीवनात समस्या आल्या की अडीअडचणी आल्या मग त्याला तोंड देण्यासाठी आपण घाबरून जायचं का? नाही. आपण जर थोडीशी त्याला आध्यात्मिक जोड दिली तर तो त्रास आहे तो कमी होणार आहे, संपणार नाही. पण जो त्रास आहे तो कमी होणार आहे आणि कमी होण्यासाठी आपण आपल्या जीवनामध्ये चांगले बदल घडवण्यासाठी आपण थोडीशी त्याला आध्यात्मिक जोड देणं अतिशय गरजेचं आहे. मग आता अनुष्ठान कसं करायचं? लगेच उठायचं, देवाजवळ बसायचं, लगेच तारक मंत्र सुरू करायचा का? नाही. मी आधी सांगितलं की तुम्ही तारक मंत्राचा अनुष्ठान करत आहात आणि अनुष्ठान करणं अतिशय महत्त्वाचं आहे. मग अनुष्ठान कसं करायचं ते बघा. आपण 3 दिवसाचे तारक मंत्राने अनुष्ठान करण्यासाठी तुम्हाला रोज अगदी ठराविक संख्येने म्हणजे तुम्ही 111 वेळेस किंवा 21 वेळेस, 51 वेळेस, 108 वेळेस तुमच्याकडून जसेही शक्य असणार आहे तितक्या वेळेस तुम्हाला तारक मंत्राचा म्हणायचं आहे. आता मी जे अनुष्ठान करते ते मी 21 वेळा करत असते. माझ्या जेवढं शक्य होते तेवढ्या वेळेस मी म्हणत असते. पण पूर्ण जेव्हाही अनुष्ठानाला बसते किंवा तारक मंत्र म्हणायला बसते त्यावेळेस मी 21 वेळा तारक मंत्र म्हणत असते. मग तुम्हाला जितक्या संख्येने तुमच्याकडून होणार आहेत तितक्या संख्येने करा, पण शक्यतो 11, 21 याचं संख्येने करायचे आहे. मात्र 5, 7 या संख्येमध्ये करू नका. तुम्हाला जर इच्छित फळ मिळायचं असेल तर 11, 21, 51, 108 वेळा तुम्हाला जसाही वेळ आहे त्या वेळेत करायचा आहे. आता सर्वप्रथम आपण ज्या अनुष्ठानाची सुरुवात करणार आहोत, तुम्ही कोणत्याही वारी करू शकतात. असं काही वाराचं महत्त्व नाही. अगदी तुम्ही गुरुवारपासून सुद्धा हे अनुष्ठान करू शकतात. म्हणजेच गुरुवार, शुक्रवार, शनिवार आणि तुम्ही 3 दिवस हे अनुष्ठान तुम्हाला पूर्ण करायचं आहे. आता सर्वप्रथम ज्या दिवशी तुम्ही अनुष्ठान सुरू करणार आहात त्या दिवशी तुम्हाला सकाळी लवकर उठायचं आहे.
याचसोबत लवकर उठायल्यावर तुमचं जेवण जे अंगण आहे ते स्वच्छ करायचं आहे. अगदी सुंदर छोटीशी सुबक अशी रांगोळी काढायची आहे. त्यानंतर तुमचं स्नान झाल्यानंतर तुम्हाला तुळशीची पूजा करायची आहे. सूर्याला अर्घ्य द्यायचा आहे. आणि त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तर आपल्या दाराला उंबरठा असणार आहे. उंबरठा स्वच्छ असला की घर आहे ते अगदी प्रसन्न असतं. घरामधली जी निगेटिव्ह एनर्जी असते, आपण ते उंबरठा स्वच्छ केल्या, त्या हळदीचा लेपन केलं तर घरात कितीही निगेटिव्ह एनर्जी असू द्या ती घराबाहेर जाते आणि बाहेरची जी नकारात्मक ऊर्जा ती आपल्या घरात शिरत नसते. त्यामुळे आपल्या सर्वांना महत्त्वाचं म्हणजे आपला उंबरठा स्वच्छ करणं अतिशय गरजेचं आहे. हळदीचं लेपन शक्य असेल तर हळदीचं लेपन तुम्हाला करायचं आहे. त्यानंतर आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता तुम्ही 3 दिवसाचं अनुष्ठान करणार आहात. मग अनुष्ठान करणार आहात म्हणजे संकल्प कसा करणं, संकल्पयुक्त सेवा करायची आहे आणि ती 3 दिवसांमध्ये आपल्याला पूर्ण करायची आहे. मग आता तुम्हाला स्वच्छ कपडे घालून आपली देवपूजा करायची आहे, ती करून घ्यायची. श्री स्वामी समर्थ महाराजांची मूर्ती असेल तर अभिषेक करा, फोटो असेल तर पुसून घ्या. त्यानंतर नसेल काही तर चालेल, देवाजवळ बसायला आपल्याला आपली पूर्ण देवपूजा संपून घ्यायची आहे. आपल्याला तेलाचा दिवा, तुपाचा दिवा तुम्ही जोही लावता तो लावायचा आहे. धूप दीप लावायचा आहे. त्यानंतर तामण घ्यायची आहे. आपल्या उजव्या हातामध्ये 1 पळी पाणी घ्यायचं आहे. पाणी घेतल्यानंतर त्यामध्ये आपल्याला अक्षदा, हळद, कुंकू टाकायची आहे. 1 फूल टाकायचं आहे आणि स्वतःचं संपूर्ण नाव. त्यानंतर मी ही सेवा माझ्या सर्व व्याधीतून मुक्तता होण्यासाठी किंवा आणखीन तुमच्या काही जी समस्या आहे, काही वादविवाद आहेत, काही भांडणं आहेत, तुमची जीही समस्या असेल त्यासाठी मी 21 वेळा रोज तारक मंत्राचं अनुष्ठान करणार आहे. आता तारक मंत्राचं अनुष्ठान करताना सगळ्यात महत्त्वाचं हे म्हणायचं आहे की त्यानंतर आपल्याला जे स्वामी समर्थ महाराजांना सांगायचं आहे आणि त्यानंतर परत आपल्याला हातामध्ये 2 पळी पाणी घ्यायचं आहे. तामण सोडून द्यायचं आहे. त्यानंतर हात पुसून घ्यायचा आहे, हात जोडल्याने आहे आणि श्री स्वामी समर्थ महाराजांना सांगायचं आहे, महाराज माझी ही इच्छा आहे ती लवकरात लवकर पूर्ण होऊ द्या. मी तुमचं 3 दिवस अनुष्ठान करत आहे असं सांगायचं आहे. हात जोडायचा आहे. त्यानंतर तुम्ही अनुष्ठान पहिल्या दिवशी ज्या वेळेस करणार आहात त्याच वेळेस तुम्हाला कंटिन्यू 3 दिवस करायचं आहे. म्हणजे तुम्ही जर सकाळी करणार आहात तर 3 दिवस सकाळी करा. तुम्ही जर 3 दिवस संध्याकाळी करत आहात तर संध्याकाळी म्हणजे सूर्यास्तानानंतर अगदी दिवे लावण्याच्या वेळेस ती 3 वेळा संध्याकाळ करणार असाल त्यावेळेस तुम्ही करू शकता. तुम्हाला जसा वेळ शक्य आहे. त्या धावपळीच्या युगामध्ये अनेक जण वर्गिक आहात. ते वर्गिक किंवा कामानिमित्त तुम्हाला वेळ भेटत नाही, तर तुम्हाला जेव्हाही शक्य असेल तेव्हा तुम्ही त्या वेळेत करू शकता. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता आपल्याला अनुष्ठान करायचं आहे. तर तुम्ही आधीच सांगितलं मी 21 वेळा, 51 वेळा, 11 वेळा तुम्हाला जेही शक्य असेल, शक्यतो 21 वेळाच तुम्हाला तारक मंत्र आहे तो म्हणायचा आहे. त्यानंतर आता तारक मंत्र म्हणायचा मग लगेच म्हणायला सुरुवात करायचा का नाही. आपल्याला 1 तांब्याचा छोटा ग्लास घ्यायचा आहे. खाली 1 स्टीलची किंवा पितळीची किंवा तांब्याची प्लेट घ्यायची आहे. प्लास्टिकचा कशाचाही वापर करू नका. त्यानंतर आपल्याला 1 अगरबत्ती लावायची आहे. अगरबत्ती जे उदी आहे ती एखाद्या प्लेटमध्ये पडेल याची तुम्हाला काळजी घ्यायची आहे. पूर्ण पाण्यात आपण टाकू शकत नाही, कारण आजकालच्या ज्या अगरबत्त्या आहेत त्या केमिकल असतात. त्या केमिकलमुळे आपल्याला कशाला एलर्जी होऊ शकते. त्यानंतर आपली मध्यंतरी अगरबत्ती जी आहे ती जर संपली तर परत तुम्ही अगरबत्ती लावू शकता. त्याची जी उदी आहे ते प्लेटमध्ये पडेल याची विशेष काळजी घ्या. त्यानंतर आपण जी खाली छोटी प्लेट आहे ती ठेवायची आहे. त्यावर आपला जो ग्लास आहे तो ठेवायचा आहे आणि नंतर आपल्याला जो उजवा हात आहे तो त्या पाण्यामध्ये भरलेल्या ग्लासावर ठेवायचा आहे. आणि उजवा हात ठेवल्यानंतर आपल्याला जो तारक मंत्र आहे स्वामी समर्थ महाराजांचे नामस्मरण करायचं आहे. स्वामी समर्थ महाराज मी माझं अनुष्ठान आहे ते सुरू करत आहे. हे अनुष्ठान तुम्ही 3 दिवसातच पूर्ण करून घ्या असं आपल्याला 21 वेळा तारक मंत्र म्हणायचा आहे. आता तुम्हाला येत असेल अतिशय उत्तम, नसेल तर आपल्याला गुगलचा PDF भेटतो, वाचता येत काही समस्या असेल तर तुम्ही अगदी यूट्यूबला लावू शकता आणि श्रावण देखील करू शकता. बघा आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अनेक समस्या आहेत, म्हणजे एक नाही, मनुष्य म्हणल्यावर खूप समस्या येतात, असंख्य समस्या येतात. मग ते सोडवण्यासाठी जर आपण अतिशय प्रभावी आणि महाराजांची अतिउच्च कोटीची सेवा केली तर निश्चित याचं फळ आपल्याला मिळत असतं. मग त्यानंतर आता घरामध्ये आपण जे तीर्थ तयार केलं, 21 वेळा आपण तारक मंत्राचं अनुष्ठान केला, जे काही तीर्थ आहे ते आपल्याला घरातल्या प्रत्येक व्यक्तीला द्यायचं आहे. पण आता प्रत्येक व्यक्ती हे तीर्थ घेईन असे नाही, तर तुम्हाला काहीतरी युक्ती आहे.
ती लावायची आहे आणि युक्तीने जे तीर्थ आहे ते द्यायचं आहे. त्यानंतर आता सगळ्यात महत्त्वाचं, मी आधी सांगितलं की तुम्हाला देवाच्या समोर बसायचं आहे. मग देवाच्या समोरच का बसायचं, तर बघा, आपण 3 दिवसीय तारक मंत्राचं अनुष्ठान करणार आहोत. म्हणजे श्री स्वामी समर्थ महाराजांची अतिशय दिव्य शक्ती या तारक मंत्रामध्ये आहे. मग त्या एकाच जागेवर बसून आपल्याला 3 दिवसीय अनुष्ठान करायचं आहे. पण पहिल्या दिवशी आपण ज्या जागेवर बसलो त्याच जागेवर आपल्याला कंटिन्यू 2 दिवस बसायचे आहे. म्हणजे आपल्याला जे हे तारक मंत्राचं अनुष्ठान आहे याचं फळ आपल्याला लवकरात लवकर भेटणार आहे. आता त्यानंतर काही नियम आहेत का, तर हो, नियम आहेत, ते जाणून घेऊ. जेव्हा आपण तारक मंत्राचं पठण करणार आहात तेव्हा चुकूनही हुलूडुलू नका, म्हणजे कुणाशी बोलू नका, कारण तुम्ही हे अनुष्ठान करणार आहात. जे मोबाईल आहे ते सायलेंट करून ठेवा. कुणाचा अर्जंट कॉल असेल तर आपण त्याला ब्लॉक करू शकता. आजकाल सर्वांकडे बॅलेन्स आहे, बॅक कॉल करू शकता. त्यानंतर त्यात चुकूनही कुणाचा फोन उचलू नका. जो तारक मंत्र म्हणत असाल तो अगदी मोठ्या मोठ्याने म्हणू नका. तुम्हाला आवाज येईल इतकंच आवाजात तुम्हाला म्हणायचं आहे. असं जर आपण म्हणत असेल तर जे लक्ष आहे ते दुसरीकडे जे आहे ते जाणार नाही. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अनुष्ठान दरम्यान आम्हाला सात्विक आहार घ्यायचा आहे. यासोबतच इतर धार्मिक कार्यक्रम जे आहेत त्यात तुम्ही सहभागी होऊ शकता. पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे परात घ्यायचं नाही. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मांसाहार करू नका. बघा, जर घरात एकत नाही पतीला, सासऱ्याला, मुलाला सांगत तर तुम्ही करून देऊ शकता, काही हरकत नाही. पण तुम्हाला मांसाहार हा वर्ज करायचा आहे, याची विशेष काळजी घ्यायची आहे. जर ही सेवा पुरुष करत असाल तर तुम्हाला मद्यपान करणं देखील चालणार नाही, याची विशेष काळजी घ्यायची आहे. आणि 3 दिवसात दाढी कटिंगसुद्धा करायची नाही, याची विशेष काळजी घ्यायची आहे. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही प्रवास करू शकता का, तर तुम्ही प्रवास करू शकतात. आता बाहेरगावी आहेत तर राहण्याची अडचण आहे तर तुम्ही तिथे पैसे देऊ शकतात आणि त्या ठिकाणी तुम्ही खाऊ शकतात. आपण कोणतेही वस्तू खरेदी करून खात असाल तर तुम्हाला ते चालणार आहे. पण कुणाच्या घरचं अगदी पाणी मोफत अन्न असं तसं घेणं किंवा कोणाच्या घरचं अन्न खाणं हे योग्य नाही. या 3 दिवसामध्ये तुम्हाला ही विशेष काळजी घ्यायची आहे. यासोबत तुम्हाला ब्रह्मचर्याचं पालन करायचं आहे. यासोबत तुम्हाला जी पलंग आहे त्यावर सुद्धा झोपायचं नाही. तुम्ही अगदी चटई वगैरे घेऊन झोपू शकता. तारक मंत्राचं अनुष्ठान करताना तुम्हाला अनेक अडचणी येणार आहेत. काही नकारात्मक ऊर्जा आहे ती तुम्हाला करू देणार नाही किंवा स्वतःचं मन किंवा नको हे केल्याचं असं होईल का तसं होईल का, पण तुम्हाला तुमच्या मतावर ठाम ठेवायचं आहे. तुम्हाला जी ही सेवा आहे ती पूर्ण करायची आहे. यात किती अडचणी आल्या तरी तुम्हाला जी काही 3 दिवसात अनुष्ठान पूर्ण करायचं आहे. आणि खरंच सांगत महिलांनो, तुम्हाला अनेक समस्या दूर होतात. 3 दिवसाचं अनुष्ठान काहीही मोठं नाही, अगदी मनोभावे आणि श्रद्धेने तुम्हाला करायचं आहे. यासोबत तुम्ही जे समाप्ती आहे ते तुम्हाला 3ऱ्या दिवशी देखील समाप्ती करू शकतात. मग शक्य असेल तर तुम्ही अगदी एखादे सवाष्ण किंवा ब्राह्मण तुम्ही जीव घालवू शकता. शक्य असेल तर तुम्ही गरजूंना अन्नदान करू शकतात. शक्य असेल तर तुम्हाला आजूबाजूला स्वामी समर्थ महाराजांचं केंद्र असेल, मठ असेल, जिथे जाऊन सुद्धा तुम्ही काही अन्नदान करू शकता. असं काही नाही, तुम्हाला जसं शक्य असेल तसं तुम्ही करू शकता. याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता तुम्ही तारक मंत्राचे जे अनुष्ठान आहे ते केलं, पण अगदी पूर्ण गावाला सांगायचं आहे का मी 3 दिवसाचं अनुष्ठान केलं, पूर्ण 3 दिवसाचं अनुष्ठान केलं असं नाही. आपण जी ही सेवा सुरू केलं तेव्हा फक्त महाराजांच्या चरण रुजू करायची आहे. याला त्या सेवा सांगत बसायचं नाही. कुणाला अडचणी असेल तर तुम्ही त्यांना सांगू शकता की तारक मंत्राचं 3 दिवसाचं अनुष्ठान आहे, तू असं कर, अनुष्ठान कर, पण मी केलं असं कुणालाही सांगू नका. अशी सेवा केलेली कधीही आपल्याला त्याचं फळ मिळत नाही. सेवा ही अगदी पाण्यासारखी असते. आपण हातात पाणी घेतलं की कसं निघून जातं, तशीच आपण कुणाला सांगितलेली सेवा अशी केली तशीच ती पण आपल्या हातातून पाण्यासारखे निघून जातं. असं त्यामुळे तुम्ही त्या फक्त सजेस्ट करू शकता आणि सांगू शकता की अशी सेवा आहे, तू तसं करू शकते, पण मी केली, मला फरक पडला, ठीक आहे, फरक पडला सांगू शकतात. पण मी केली असं केलं कधी कुणाला सांगू नका, कारण झालेली सेवा ही आपण फक्त आपल्यालाच आणि महाराजांमध्ये असणं गरजेचं आहे. याचं निश्चित फळ आपल्याला भेटत असतं. आता तारक मंत्र जे आहे याचे काही फायदे आहेत का, तर हो, तारक मंत्राने आपल्याला मनात भीती जी असते आहे ती नष्ट होते. आणि याचबरोबर महाराज आपल्या सोबत आहे याची शक्तीही आपल्याला जाणीव असते.
आपल्या जीवनात एखादं काम आहे ते पूर्ण होत नाही, पण आपण जर हा जो तारक मंत्र आहे हा 21 वेळा किंवा 3 दिवस अनुष्ठान केलं तर आपल्या या मंत्राच्या पठणाने आपली जी कार्य आहे ती लवकरात लवकर पूर्ण होतात आणि आपल्या मनोकामना ज्या आहेत त्यासुद्धा लवकरात लवकर पूर्ण होतात. असंच श्री स्वामी समर्थ महाराजांचं तारक मंत्राचं जप आपण पठण केलं तर आपल्याला आयुष्यात कशाचीच कमतरता भासत नाही. सर्व बाबतीत आपली प्रगती होते, कारण जिथे आपल्याला स्वामींचे पाय आहे तिथे कशाची कमी नसते. म्हणून या तारक मंत्राचे आपल्याला अतिशय असे फायदे मिळत असतात. त्याचबरोबर तारक मंत्राच्या पठणाने आपल्याला मृत्यूचे भय आणि अजिबात वाटत नाही. अपमृत्यूपासून आपल्याला रक्षण होत असते. आणि हो, सगळ्यात महत्त्वाचं, आपण जे काही सेवा करणार आहोत तेव्हा स्वामींवर अतूट विश्वास ठेवा. स्वामी महाराज सगळं आपल्या मनासारखं करतील, कारण तुम्ही कोणतीही सेवा जी आहे त्याचं फळ तुम्हाला महाराज तुमची योग्य सेवा वेळ येणार आहे त्या वेळेत तुम्ही देणार आहेत. मी खूप वेळा ही सेवा मला केली, फरक पडला नाही, किंतु मला मनात ठेवू नका आणि तशी सेवा तुम्ही करू नका. जेव्हा अगदी कोणतीही करा, पण मनोभावे करा. आपल्या प्रभावीपणे सेवेचा बँक बॅलन्स वाढवा. त्या सेवेला फळ आपल्याला आयुष्यात कधी ना कधी कुठून ना कुठे महाराज देत असतात. झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा. मात्र अजिबात विसरू नका. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल अगदी मनापासून तुमची खूप खूप आभारी आहे. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.